हो उठा 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 आभाळ फाटले। नमस्कार, मी प्रफुल्ल कदम, नायगाव शहर संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आज मी महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार पश्चिम येथे उपोषणाला बसलो आहे। ह्याचं कारण असं आहे की वारंवार कित्येक महिने कित्येक वर्ष झाले आम्ही महापालिकेला निवेदन देऊन आयुक्तांना भेटून बांधकाम सभापती अभियंता पाचांगे साहेबांना भेटून परिवहनाचे आमचे धैर्यशील जाधव यांना सर्वांना भेटून आम्ही पूर्णपणे कंटाळलो। नायगावमध्ये माझ्या 6 मागण्या होत्या। एकतर जे रोडचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय वामन डाबा ते भोईदापाडा ह्याच्यावरती चौकशी करावी, चौकशी करून ह्याच्यावरती कारवाई करावी। दुसरी गोष्ट वामन डाबा ते भोईदापाडा हा रोड आणि नायगाव स्टेशन ते बापाण्याचा रोड लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा। 15 दिवसाचा कालावधी दिला तरी ह्याच्यावरती ह्या लोकांनी कुठलीच ठोस कारवाई केली नाही, ठोस अंमलबजावणी केली नाही। त्यानंतर परिवहन सेवा 3.5-4 महिने झाले ठप्प आहे। त्याच्यामध्ये धैर्यशील जाधव साहेब आमच्याकडे काहीतरी वेगळं स्टेटमेंट देतात, दुसऱ्या पक्षाकडे काहीतरी वेगळं स्टेटमेंट देतात। माझ्याकडे त्याच्या दोन्ही गोष्टींच्या नोटीस आहेत की त्यांनी आम्हाला स्टेटमेंट काय दिलं आणि समोरच्या पार्ट्यांना नक्की धैर्यशील जाधव हे महापालिकेचे अधिकारी आहेत, हे आयुक्त साहेबही महापालिकेचे आहेत का कुठल्या पक्षाचे आहेत हेच मला कळत नाहीये। अग्निशामक दलाची गाडी आमच्याच इथे 4 दिवसात देणार होते। सभागृहामध्ये काही महिन्यापूर्वी आमची सर्व संयुक्त बैठक झाली होती, त्यावेळी उपमहापौर यांनी स्वतः सांगितलं होतं की ह्या गोष्टी मी लवकरात लवकर 10 दिवसात रोड तयार करतो। ह्या सगळ्या गोष्टींना यांनी काहीच केलं नाही, फक्त खोटी आश्वासनं आणि नायगावमध्ये तर फक्त श्रेयबाजी, बस कामाच्या नावाने बोंबाबोंब, फक्त श्रेयबाजी। पण मी तुम्हाला सांगतो आज नायगावकरांसाठी हा लढा मी सुरू केलाय। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या आमरण उपोषण आम्ही माघार घेणार नाही। आणि आमच्या उद्या माझ्या जीवाला काही झालं तर त्याच्यासाठी महानगरपालिका ही पूर्णपणे जबाबदार असेल, ह्याची प्रशासनाने दखल घ्यावी। तुर्तास थांबतो इथेच। जय हिंद, जय महाराष्ट्र।